मोस्ट एलिजिबल बॅचलर मुला नेमकी कशी मुलगी हवी आहे तुला? चांगली मुलगी हवी आहे, काही एक्सपेक्टेशन्स नाहीत. निर्मळ असावी, प्रेमळ असावी, गोंडस सुंदर असावी. मी कुठं म्हटलं परी मिळावी, फक्त जरा परी मिळावी. ओके चला. तुमचा जर माझ्यावर, तुमचा जर या सर्व कलाकारांवर विश्वास असेल एक प्रेक्षक म्हणून, तर एवढं तर तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवू शकता की आम्ही असं काही करणार नाही किंवा असं काही प्रमोट करणार नाही ज्याने समाजामध्ये काहीतरी हानी होईल. म्हटलं ओके, खोकला ऐकू आला की मी साईड होणार. असं 2 असं वगैरे. आणि स्कॉलर मुलगी, पेपर आला, मग पेपर लिहिणार. हा खोकून खोकून मरे इतका खोकला होता तो. आणि माझं लक्षच नाही, मी गुंगले होते पेपर आणि सगळं झालं. मी मागे वळून बघते, तो खोकून खोकून लाल झाला होता. आणि माझी तारांबळ बघून अजून 4-5 जण थडबडली. 5 नंबर वगैरे असे ते स्क्वॉड्स होते. फक्त मुलींनी नाही अगं, मुलांनी सुद्धा, तेही तितकेच धोक्यात आहेत जितक्या मुली आहेत. एका बटनाच्या क्लिकवर 54 लोक. परत टायमिंग संपलं की चेंज, कारण त्याला कोडर असतो ना. तरीही अशा काही गोष्टी आहेत ना आता मोबाईलमध्ये तुमच्या सगळ्यांच्या, की त्या तुम्हालाही माहीत नाही आहे. तो कोडर एक 25 ते 35 सेकंदाचा असतो. त्याच्यात तू काय काय बघतोय आणि काय काय लिहितोय, तुझं स्किल. की कोणाचाही हातात फोन द्यायचा नाही. हा मोबाईल जितका आपला मित्र आहे ना, तितका मोठा तो शत्रू सुद्धा आहे. सगळेच मित्र नसतात आपले. हॅलो नमस्कार, मी विशाखा आणि ओनली मानिनीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. लवकरच एक मस्त कमाल असा सिनेमा येतो ज्याचं नाव आहे आंबट शौकीन. नाव वेगळं असलं तरी हा सिनेमा नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण स्टारकास्टला भेटलोय. आणि माझ्यासोबत तुम्ही पाहू शकता की सगळी स्टारकास्ट आहे, निर्माते आहेत, दिग्दर्शक आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया काय आहे हा सिनेमा. सगळ्यात पहिलं तुम्हा सगळ्यांचं ओनली मानिनीमध्ये मनापासून स्वागत. तर दिग्दर्शक म्हणून मी डायरेक्ट तुझ्याकडेच येईन निखिल. काय सांगशील या सिनेमाविषयी आणि या टायटलविषयी? ॲक्च्युली सगळ्यांनाच हा प्रश्न पडलेला आहे आणि आता सगळ्यांना ह्याचं उत्तर दिलेलं आहे आम्ही. तुम्हाला टायटलचं जर खरं रहस्य बघायचं असेल तर तुम्ही 13 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होणार आहे. तर तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन नक्की बघा, तुम्हाला कळेल की हे टायटल आम्ही का ठेवलेलं आहे ते. आणि राहिला प्रश्न सिनेमाच्या बाबतीत, तर सिनेमा आम्हाला ज्यावेळेस हा सुचला तर तो लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आमच्या मित्राबरोबर ही एक घटना घडली होती. त्या घटनेमधनं आम्हाला असं जाणवलं की बाबा ह्याच्यावरती आपण सिनेमा बनवला पाहिजे. मग मी आणि बाल्यांनी ह्याच्यावरती संशोधन अजून चालू केलं. मग त्यावेळेस आम्हाला जाणवलं की वयाच्या 14व्या वर्षापासून ते 60व्या वर्षापर्यंतचे लोक जे आहेत ते ह्याच्या ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत. त्यांच्या बऱ्याच आर्थिक फसवणूक झालेल्या आहेत. म्हणजे 1700 कोटी वार्षिक जवळजवळ आर्थिक फसवणूक झालेली आहे. मग पुढं जाऊन आम्हाला जाणवायला लागलं की बाबा ह्याच्यामध्ये बरेच असे लोक आहेत ज्यांना आपला जीव देखील गमवायला लागलेला आहे. मग मी म्हटलं नाही, हा एक उत्तम टॉपिक आहे, ह्याच्यावरती आपण पब्लिकला एंटरटेन होणारा सिनेमा आपण बनवला पाहिजे. मग आम्ही स्क्रिप्ट चालू केली आणि स्क्रिप्टिंग चालू करताना आम्हाला बरेचसे अडचणी आले नाही का. आणि सगळा अभ्यास करताना पण आम्हाला बरेचशी इन्फॉर्मेशन जी खरी घडलेली आहे ती मांडायची होती ह्याच्यामध्ये. मग ती मांडताना आम्हाला सगळी एकंदरीत सगळ्या लोकांनी मदत केली, ती पण आम्ही मांडली ह्याच्यामध्ये. आणि मग आम्ही हा सिनेमा चांगल्या पद्धतीने तो प्रेक्षकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जी इन्फॉर्मेशन आम्हाला मिळालेली ती करून आम्ही तो सिनेमा बनवला. आपण ह्याचं पोस्टर पाहिलं ॲक्च्युली पहिलं, ज्याच्यामध्ये तुमच्या तिघांची दोरी पूजाच्या हातात आहे. तर पूजा, तुझ्या भूमिकेबद्दल तू काय सांगशील? येस, पोस्टर जरा इंटरेस्टिंग आहे. तिघांची दोरी माझ्याच हाती आहे आणि त्यासाठीच मी हो म्हटलं या सिनेमाला. कारण खरंच इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे माझं. ते काय आहे, कसं आहे हे मी आता अजिबात सांगू शकत नाही, बिकॉज त्यातच खरं रहस्य दडलं आहे आमच्या आंबट शौकींचं अख्खंच. म्हणजे हां, आय कांट टेल यू दॅट. पण मला खूपच आवडलं हे कॅरेक्टर प्ले करण्यासाठी. आणि बऱ्याच प्रेक्षकांचं असं झालं की हे नाव का कशासाठी. तर मला सर्वांना सांगायला आवडेल की तुमचा जर माझ्यावर, तुमचा जर या सर्व कलाकारांवर विश्वास असेल एक प्रेक्षक म्हणून, तर एवढं तर तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवू शकता की आम्ही असं काही करणार नाही किंवा असं काही प्रमोट करणार नाही ज्याने समाजामध्ये काहीतरी हानी होईल. त्यामुळे हा जर तुम्ही विश्वास आमच्यावर ठेवलात ना, बस आम्हाला तेवढंच पाहिजे. नावावर जाऊ नका किंवा पोस्टरवर जाऊ नका, सिनेमा येऊन बघा. ट्रेलर आमचा ऑलरेडी रिलीज झाला आहे, प्लीज ट्रेलर बघा, तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की हा सिनेमा काय आहे आणि का मी या सिनेमाला हो म्हटलं. आणि आम्ही इतकं छान प्रमोट करतोय, आम्हाला खूपच मजा येते. सो मगाशी तू म्हणालास की डोंट जज बुक बाय हिज कव्हर. सो हे करेक्ट उदाहरण आहे ॲक्च्युली फॉर दॅट.
मला वाटतं हा ओव्हरऑल मूवी सोशल मीडियाशी कनेक्ट आहे, सायबर क्राईम वगैरे. तर तुम्ही सगळे सोशल मीडियावर किती वेळ घालवता दिवसातला? तुम्ही स्वतः सोशल मीडियाशी किती कनेक्ट आहात? लॉट. माझ्या नवऱ्याची ती कंप्लेंटच आहे की तू सतत मोबाईलवर असतेस. पण हे मला त्याला ॲक्च्युली ह्या इंटरव्ह्यूमधून सांगायला आवडेल की मी इथे असताना एवढं नाही मोबाईल होत. तिकडे गेल्यावर अदरवाईज काही कामं नाही आहेत ना, म्हणजे मला शूटला नाही जायचं आहे, मला कुठेही नाही जायचं आहे. सो त्याची एक कंप्लेंट असते की तू फोनवर असतेस, पण मी तिथेच फोनवर असते बिकॉज अदरवाईज करायला काही नाही आहे. बट वी स्पेंड क्वाईट अ लॉट टाईम ऑन सोशल मीडिया बिकॉज फक्त सोशल मीडिया आता सोशल मीडिया राहिलं नाही आहे, तो बिझनेस पण झाला आहे, खूप मोठा बिझनेस आहे. त्यामुळे आत्ता ही कंप्लेंटच कोणी करू नये की तुम्ही फोनवर जास्त वेळ घालवताय. नो, तुमचे सगळे कॉन्टॅक्ट्स इथे आहेत. तुम्हाला कुठल्या लोकेशनवर पोहोचायचं हे खूप इझिली पोहोचता तुम्ही. सो चांगल्या कारणासाठी पण मोबाईल वापरतोय आपण. अक्षय, तू काय सांगशील? कशा बाबतीत? किती वेळ घालवतो सोशल मीडियावर? हा मला वाटलं अरे ओ, पण प्रश्न चेंज होऊ शकतो ना. मला सोशल मीडियावर खूप वेळ सध्या जातोय मोबाईल, कारण आमची ती गायत्री खिचडे नावाची जी PR आहे ती अशी चाबूक घेऊन बसलेली असती. पोस्ट टाक 3ला टाक असं ते बड्डे काय बिशात की 3ला पोस्ट माझ्याकडनं पडणार नाही. त्यामुळे सध्या मी अत्यंत सोशलाइज्ड आणि बाथरूम, टॉयलेट सगळीकडे मी टायमिंगनुसार पोस्ट टाकणे, टीजर हे करणे, हे सगळे याच गोष्टी करत असतो. हा सिनेमा 3 मित्रांचा आहे. 3 मित्रांची भन्नाट गोष्ट आहे. त्यांनी केलेल्या कांडवरती आधारित आहे ओव्हरऑल. तर तुम्ही तुमच्या कॉलेज टाईममध्ये केलेला एक असा कांड जो तुमच्या चांगलाच लक्षात आहे. पार्थ, मी डायरेक्ट तुझ्याकडे येईल. कांड बोलल्यावरती पार्थच नाव आलं. नाही, कांड म्हणजे असं नाही काही, असं काही कांड म्हणजे बरं एकदा सांगतो एकदा केलेला. असं झालं असं होतं की तेव्हा एक कॉलेजमध्ये आपलं ते एक असतं ना की एक रिलेशन ठरलेलं असतं. 10वीच्या बोर्ड्सला सुरू होतं, 12वीच्या बोर्ड्सला ब्रेकअप होतं. सगळ्यांचं असतं ना, एक असतंच की सगळ्यांचं असतं. नाही का? खूप असं असणार आहे. अरे मधलं सुट्टीच्या काळात बेटे बेटे क्या करे मधलं जो असतं ते. तर माझी दुसरी गर्लफ्रेंड होती. सो ना तेव्हा माझं दुसऱ्या गर्लफ्रेंडची ब्रेकअप झालं, सॉरी SYला ब्रेकअप झालं. आणि तेव्हा माझा एक मित्र आणि मी होतो FC रोडला, आणि आम्ही काहीतरी दुपारी टाइमपास करत होतो. आणि आमचा एक वेगळाच मित्र जो होता कोथरूडला, तो एका हॉटेलमध्ये होता. तर त्यांनी आता ना, हा जो मित्र आहे ह्याच्याशी आणि आमचं म्हणजे महिन्यातने हार्डली 1-2दा वगैरे बोलणं होतं. तेव्हा त्यांनी लक्षात ठेवून त्या हॉटेलमध्ये माझी ती मैत्रीण होती जशी माझा ब्रेकअप झाला होता, तर ती एका वेगळ्या मुलाबरोबर होती. तर त्यांनी मला तो फोटो काढून पाठवला की ती इथे आहे, अशी त्याच्याबरोबर आहे. आता हा नॉर्मली आम्ही गुड मॉर्निंगही करत नाही, पण त्यांनी हे पाळलं, त्यांनी हे पाठवलं मला अगदी की ती अशी आहे वगैरे. सो माझ्याबरोबरचा मित्र होता, म्हटलं की हे खूप चुकीचा अन्याय झालेला आहे माझ्यावरती, आता आपल्याला ठोस पाऊल घ्यायला हवं, मारायचं. मग ठरलं की त्याला मारायचं, तो जो कोण मुलगा आहे त्याला ठोकायचा, असं ठरलं. मग आम्ही माझ्या मित्राची 4-व्हीलर काढली, कोथरूडला गेलो. ते जे हॉटेल होतं ते ओळखीचं होतं, तिथं बाउन्सर वगैरे होता. बाउन्सरला पैसे देऊन मॅनेज केलं की आम्हाला आज जाऊन बघून येऊ दे कोण आहे काय आहे. मग मी आतमध्ये गेलो, बघितलं, म्हणजे तो आतमध्ये गेला, मी बाहेर थांबलेलो. त्यांनी बघितलं, सगळं स्काउटिंग केलं, तो मुलगा सापडला, मुलगी सापडली. त्यांनी फोटो काढून आणला की हाच आहे का? म्हटलं हो हो हो. तो म्हणला की ओके, हे बघ प्लॅन रेडी आहे. 4-व्हीलरने आम्ही गेलो होतो. तो म्हणला की मी बाउन्सरला सांगणार की त्या मुलाला जाऊन सांग तुझी 2-व्हीलर पार्किंगमधनं काढून दुसरीकडे लाव. नाही, नव्हतं. पण हे बरोबर आहे, तुझा जॉनरा बरोबर आहे. तर प्लॅन हा होता की बाउन्सर त्या आत बसल्या मुलाला सांगणार की तुझी 2-व्हीलर काढून इथून काढून तिथे लाव. तो काढायला लागला की आमचा मित्र त्याची 4-व्हीलर त्याला घासणार आणि सांगणार की माझ्या गाडीला कशी काय टच केली आणि मारायला लागणार. आणि त्यांनी मारामारी सुरू केली की तिथं आम्ही एका ओळखीच्या एरियात असल्यामुळे अजून काही लोक येणार, हात साफ करून घेणार आणि निघून जाणार. असा एक उत्तम प्लॅन ठरला होता. आणि तो असा एक्झिक्यूट होणार होता की आता आत जाऊन त्याला फक्त बोलवायचं 2-व्हीलर काढायला. तेवढ्यात माझी सतसत विवेकबुद्धी जागी झाली आणि मी माझ्या एका चांगल्या मित्राला फोन केला. तर म्हटलं की हे बघ माझ्याबरोबर असं असं झालं, तर मी हे पाऊल उचलतो, मी हे करावं का? म्हटलं की एक काम कर, ती सगळी जी कोण मुलं आहेत मारायला नेलेली ती आणि तू दोघे इकडे या. आम्ही त्याच्या इकडे गेलो.
मग तो म्हटलं की तू थांब इथे, मला थांब बोलून त्या मुलांना म्हटलं की ह्याला मारा पहिलं. तुम्हाला कोणी सांगितलंय हा सांगणार तुम्ही मारा, हे कोणी सांगितलं पहिलं ह्याला मारा. म्हटलं आता याचा कधीही फोन आला कोणाला मारायचं त्याला हो म्हणायचं, जाऊन त्याला मारायचं मी मला. सो तेव्हापासून मी असलं कधी काही केलं नाही. कुठला जो सेन मित्र होता तो मयुरेश. हो. त्यांनी खूप छान मला इतकं आवडलं की तुला मारायचं कोणाला तरी ना, हो मग तुला मारा दे, आणि त्या माझाच मारायला घेतला. माझ्याकडे तर आहे ना 2 किस्से आहेत, खूप भारी आहेत 2. नाही इंटरेस्टिंग आहेत खूप. पहिला किस्सा नाही झालेले नाही. किस्सा असा होता ना की SY BCom ची परीक्षा होती. नाही SY BCom ची परीक्षा होती. SY BCom च्या परीक्षेला सगळे इकॉनॉमिक्सचा पेपर होता आणि तो खूप हार्ड विषय होता म्हणजे आमच्या सगळ्या लोकांसाठी. आणि झालं असं की सगळ्यांनी चीट घेतल्या होत्या, म्हणजे सगळ्या मुलींपासून सगळ्यांनी. मग आम्ही काय केलं होतं, आमच्या ज्या चीट्स होत्या ना ते सगळ्या आम्ही मुलींकडे ठेवलेल्या होत्या. मग मुलींनी काय केलं की आम्हाला ज्यावेळेस अशा प्रोव्हाइड करायच्या खालना नाही का असं करत, मग त्या चीट घेतल्या ते केलं. आणि अचानकपणे त्याच दिवशी स्क्वॉड आले आणि सगळ्यात पहिले एक मुलगी खूप घाबरली, तिचे हात असे थरथर शिवरिंग व्हायला लागली. मी काय केलं, मी बघितलं तिच्याकडं, तिची जी चिठ्ठी होती ती घेतलेली ती मी अशी काढली आणि तेवढंच लक्ष स्क्वॉडचं माझ्याकडे गेलं. तर ते मला त्यांनी पकडलं. तर त्याच्यामध्ये पकडल्यानंतर ते म्हटले तू चिटिंग क्या है ना सच्ची बोलो. तिथे हातात माझ्या ते दिसलं. ते घेतल्यानंतर मला तिने बोलवलं बाहेर आणि म्हटलं की नाही काय पेपर काढून घे म्हणली आणि युनिव्हर्सिटीला यायचं तुला, तिथं आता हा पेपर बाळ. मी म्हटलं ठीक आहे. जेवढे पण होते ना मी म्हटलं आता हे सगळे पकडले जातील. सगळ्यांकडे गेलो, माझं पेन राहिलंय मॅडम, माझं हे घेतलंय म्हणून सगळ्यांच्या गप सगळ्यांच्या मी हे घेतल्या. आणि मला म्हटली तू घेतल्या ना, ती मॅडम मला म्हटली तू घेतल्या ना. तिथं नाही म्हटलं माझ्या आहेत म्हटलं, हे खिशातनं काढल्या आणि मी तिथं दाखवलं. हे त्यांनी नाही केलेलं म्हटलं. ते नाही केलेलं. तिने म्हटली की आता ह्याची कॉपी केस होती, तिकडे गेल्यानंतर एक कॉपी केस होती, ती कॉपी केस झाली माझ्यावरती. युनिव्हर्सिटीत असं जज सारखं ते असं बोलवतात आणि तिथं थांबवतात आणि म्हणतात की तुम्ही कॉपी केली आहे का, ही कॉपी हे केली आहे का म्हणून. मी म्हटलं हो, ही माझ्या चिठ्ठ्या आहेत सगळ्या, कॉपी केलेली आहे. तर अशी गोष्ट झाली होती, ती जी मॅडम होती ना तिने हे सगळं बघितलं होतं मी त्यांच्याकडनं सगळं घेताना वगैरे. तिने लिहिलेलं होतं ओनली रेस्टिकेट हिम फॉर दिस पेपर ओनली अँड रेस्ट आस्क हिम टू गिव्ह हे एक्झाम म्हणून. आणि मग माझा फक्त तेवढाच पेपर एक बॅकलॉग ठेवला, तोही मी ऑक्टोबरमध्ये सोडवला आणि पास झालो. हो नाही खरंच. आणि हे माझ्या नाही माझ्या घरी विचारा, एक मिनिट माझ्या घरी विचारा. ह्याच्यामुळं माझा रिझल्ट नाही ह्याच्यामुळं माझा रिझल्ट जवळजवळ 4 महिने थांबवलं होतं आणि माझं 4 महिने TYचं ऍडमिशन रोखलं होतं. निखिल सईमध्ये कांडेश्वर आहे. आता अक्षयकडे जाऊयात. अक्षयने सुद्धा 100% काही ना काहीतरी केलेलं असेल. नाही या किस्स्यावरनं मला एक माझा जुना किस्सा आठवला. मी जेव्हा 12वीत होतो तेव्हा मी अत्यंत भीषण अशा सायन्स या गोष्टीमध्ये अडकलो होतो आयुष्यात. तर ते P1 P2 M1 M2 C1 C2 B1 B2 सगळे बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथ्स, सो हे सगळे असे शॉर्ट फॉर्म्स होते. सो फिजिक्स हा जो विषय आहे तो चुकीचा होय माझ्यासाठी. तो विषयच नसावा कुठल्याच मुलांना. तर तो मला आला होता आणि मी त्यात पडलो होतो. तर असं ठरलं होतं की P1ला माझा एक समोरचा जो मित्र आहे तो मला दाखवणार. त्यामुळे मी खूप खुश होतो त्या दिवशी. अभ्यास केला नव्हता, छान आवरून वगैरे आलो होतो, चला आज मी पासच होणार आहे वगैरे. तर पेपर सुरू झाला आणि तो मला दाखवेच ना. त्याला मी गेल्या अर्धा तास म्हणतोय अरे मला प्लीज पेपर दाखव, मी खरंच अभ्यास केलेला नाहीये, तू मला का बोललास तू नको करून येऊ वगैरे. तर मी चिडलो एका पॉईंटला आणि त्याला मी म्हणलं की तुला खूप मारीन म्हणलं मी हे सुटल्या तुझ्यामुळे. एकतर मी आंधळेपणाने इथे येऊन बसलोय. तर त्याने मला शेवट थोडंसं दाखवलं. मग P2चा P1चाही अभ्यास झाला ना, त्यामुळे P2चाही केला नाही. दुसऱ्या दिवशी मी कॉप्या घेऊन बसलो. आज म्हणलं P2ची तर म्हणलं पैकीच्या पैकीच बरं का. पॅड बीड खाली सेट केलं बरं का, नवीन ना आपण सेट बीट छान केलं. सुरुवात करणार तर एक आवाज आला, कोणाकोणाकडे चिठ्ठी आहे. उठलो तू इकडे. मी असं काय करू
या झोन मध्ये मला कळलंच नाही. भालेराव मी नाही असं सगळं या ह्याच्यात. आणि माझी तारांबळ बघून अजून 4-5 जण थडबडली, ह्यांना तर त्याला तर 5 नंबर वगैरे असे ते स्क्वॉड्स होते. त्यामुळे मला तिकडे पकडलं गेलं. त्यांना मी चिठ्ठ्या दिल्या, सगळं काढून दिलं. माझ्याकडे एवढं आहे, इथं मी ठेवलंय, अजून मी लिहिलंही नाही. म्हटलं सर मला काहीतरी करा. आता म्हणले नाही, आता काही करू शकत नाही, आता वेळ गेली. म्हणून प्रिन्सिपलकडे नेलं. एक हमीपत्र असतं, ते हमीपत्रावर सगळं लिहिलेलं असतं की नापास झाला तर कॉलेज जबाबदार नाही वगैरे. ताबडतोब बाबांची सही घेऊन ये वगैरे. मग मी खाली गेलो, बाबांची सही केली. हा, मग मी वर आलो थोड्या वेळाने, अर्धा तास असं हपकत वगैरे, खूप लांब पळत जाऊन घेऊन आलो रडत वगैरे, आणि दिलं. पण मी पास झालोय फिजिक्स मध्ये. 35 मला पडलेले आहेत 100 पैकी. म्हणजे पण हे मस्त आहे. म्हणजे चोर सांगतो मी चोरी केली नाहीये, हा पहिलाच चोर असा आहे ना ज्याने स्वतः मी चोरी केली हे कमाल होता. त्यांची जी स्टाईल आहे ना ती फार डेंजर होती. त्यांनी काय होतं, मनात आपल्या सतत तेच चालू असतं ना, चिठ्ठी ठेवली असं 11 आलं कोणाकडे माझं असं होतच ना. फार हुशार असतात ते. त्यांना बरोबर समजतं की कोणाकडे काय आहे आणि कोणाकडे नाही. ते उठवतात पण त्यालाच की त्याच्याकडे काही ना काहीतरी सापडणार. फक्त मुलंच नाही, मुली पण तितक्याच अवले असतात कॉलेज टाइम मध्ये. तर मोनालिसा तू आणि पूजा तू असं काही उद्योग केलाय? परीक्षेचाच किस्सा आहे. मी कधीच जरा म्हणजे मी बऱ्यापैकी लाईक स्कॉलर स्टुडंट अशी होते. कॉपीचा कधीच संबंधच आला नाही. मी म्हणजे कॉन्फिडेंटली जाऊन पेपर द्यायचे. माझा एक मित्र होता, त्याला मी केलं की मी तुला दाखवेन, म्हणजे मी अशी साईडला बसेन, तुला बघू शकतो. त्याला बेंच माहीत होता माझा. तो म्हणाला की मला जेव्हा काही हवं असेल तेव्हा मी खोकेन. म्हटलं ओके. खोकला ऐकू आला की मी साईड होणार असं. 2 असा वगैरे. आणि स्कॉलर मुलगी, पेपर आला, मग पेपर लिहिणार. हा खोकून मरे इतका खोकला होता तो. आणि माझं लक्षच नाही, मी गुंगले होते पेपर आणि सगळं झालं. मी मागे वळून बघते, तो खोकून लाल झाला होता. तो म्हणाला पूजा तुझ्यामुळे मी अभ्यास नाही केला, तू मला खोकलं मी मागे का नाही पाहिलं. म्हटलं अरे मी विसरले की खोकल्यावर मागे बघायचंय. सो त्या मित्राला मी आज सॉरी म्हणेन. सॉरी. इतकं छान सॉरी म्हणणार असेल तर तो असं माफ करून टाकेल का? म्हणालीस तू? नाही. नाही, मी 10th मध्ये मी लोणावळ्याला होते स्कूलला, आणि मी 10th मध्ये माझ्या स्कूलमध्ये फर्स्ट आली होती. त्यामुळे माझा आणि कॉपीचा दूरपर्यंत काही संबंध नाहीये. आणि हे महत्वाचं आहे. आणि कॉपी तर मी केली नाहीये. आणि त्यानंतर कॉपी ही जसं म्हणाली दाखवण्याचा प्रकार, ज्यावेळेस आपण पेपर लिहित असतो ना त्यावेळेस आपण खूप वाचन केलेलं असतं, आपल्याला सगळंच लिहायचं असतं, ह्या क्वेश्चनचं आन्सर सगळं लिहायचं आहे. तर इतक्या सप्लिमेंट्स, मुली स्पेशली पूजा एक्सेप्ट करेल की इतक्या सप्लिमेंट्स घेतो आम्ही आणि लिहितो राग येतो, अरे मला माझं लिहू देत, माझं लिहू का, तुला दाखवू मी पहिलं, असं होतं. आणि त्यात मुलींच्या अजून एक हाऊस असतं, जे एक्स्ट्रा क्वेश्चन्स असतात ना त्यांचे पण आम्हाला आन्सर्स लिहायचे असतात, ते पण लिहून घेऊया म्हणून. सो सिरियसली म्हणजे मी हो, आमचे एक सर होते पठाण सर, तर ते जर कधी सुपरवायझर असतील तर त्यांना माहिती असायचं की बागल पेपर लिहिते म्हणजे 2 तिच्यासाठी आधीच सप्लिमेंट्स काढून ठेवाव्यात म्हणून. सो येस, माझ्याकडे खूप किस्से. आंबट शौकींचा जे इंटरव्ह्यूज आहे, आम्ही BCA ला होतो ना, BCA म्हणजे कम्प्युटरचे किडे. हे काय, हे काहीच नाही आमच्या कोडिंग बिडिंगवाले आम्ही लोक. लॅनवर आम्ही बसलेलो आहे एक्झामला, तर असं ठरलं लॅन असतं ना त्याच्यावर आम्हाला जॉईन करून देतात PC. हां, PC जॉईन करून देतात, त्यामुळे बसलेलो. पेपर आला की एक माझा मित्र होता, तो आमचा त्याच्यात तो मुखिया होता, की त्याला सांगायचो का हा प्रश्न आलाय. ॲट ए टाइम 54 PC उत्तर जायची, ठा ठूक, एका बटनाच्या क्लिकवर 54 लोक का. परत टायमिंग संपलं की चेंज, कारण त्याला कोडर असतो ना, तो कोडर एक 25 ते 35 सेकंदाचा असतो, त्याच्यात तू काय काय बघतोय आणि काय काय लिहितोय तुझं स्किल. एकदा त्याचा 35 सेकंद कट झाला की चेंज होतो.
त्यामुळे आम्ही असे काय जाऊ दे काय बघ टीझर मध्ये ना अक्षय सांगतोय की त्याला कशी मुलगी पाहिजे, तर मोस्ट एलिजिबल बॅचलर मुला नेमकी कशी मुलगी हवी आहे तुला? आम्हालाही ऐकायचं. मोस्ट एलिजिबल बॅचलर मुला नेमकी कशी मुलगी हवी आहे तुला? वाव वाव, आणि आम्हीच नाही सगळ्या मुली पण ऐकतात. सो चांगली मुलगी हवी आहे, काही एक्सपेक्टेशन्स नाहीत. निर्मळ असावी, प्रेमळ असावी, गोंडस सुंदर असावी बस, आणि आयुष्यभर साथ देणारी असावी. अजून काय पाहिजे, है ना? नाही 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 नाही, बरी मिळावी. मी कुठं म्हटलं परी मिळावी, फक्त जरा बरी मिळावी. ओके चला घ्या. तर सिनेमाचं ओव्हरऑल कथानक आणि आत्ता घडणाऱ्या बाहेरच्या घटना पाहता मुलींनी सतर्क राहायला हवं, पण कसं आणि कितपत सतर्क राहता येईल असं तुला वाटतं, किंवा त्यांना काय सांगशील की कसं राहायचं? फक्त मुलींनी नाही अगं, मुलांनी सुद्धा, तेही तितकेच धोक्यात आहेत जितक्या मुली आहेत. आणि सोशल मीडिया कुठपर्यंत वापरावं काय नाही हे आपण जरी ठरवलं तरीही अशा काही गोष्टी आहेत ना आता मोबाईलमध्ये तुमच्या सगळ्यांच्या, की त्या तुम्हालाही माहीत नाही आहेत. मग त्यामध्ये कुठलाही स्कॅम असो किंवा कुठलाही हॅक करण्याचा प्रकार असो, हे आपल्याला माहीत नाही आहे. माझा एक मित्र आहे सायबर क्राईममध्ये, निखिल महाडेश्वर त्याचं नाव. मध्ये माझा ईमेल हॅक झाला होता आणि माझे सगळे ॲप ईमेलशी कनेक्टेड होते, इन्क्लुडिंग इन्स्टा, ट्विटर अँड एव्हरीथिंग. तो ईमेल हॅक झाल्यामुळे माझे सगळे ॲप्स हॅक झाले होते आणि आजही माझं ट्विटर अकाउंट माझ्याकडे नाही आहे. आय कुडंट रिकवर माय ट्विटर अकाउंट, मध्ये मी सोडूनच दिलं. बट तेव्हा त्याने मला एक प्रात्यक्षिक करून दाखवलं. तो म्हणाला फक्त 2 मिनटं टायमर लाव आणि तुझा फोन माझ्याकडे दे. मी त्याला दिला, 2 मिनटं त्याने काहीतरी केलं आणि त्याने मला परत दिला. आता तो म्हणाला की हा फोन बाजूला ठेव किंवा तुझ्या हातात ठेव. त्याने त्याचा असा लॅपटॉप वळून मला दाखवलं, तर त्याने माझ्या मोबाईलचा कॅमेराचा ॲक्सेस घेतला होता त्याच्या लॅपटॉपमध्ये. तेव्हा मला त्याने निक्षून सांगितलेलं की कोणाच्याही हातात फोन द्यायचा नाही, इवन की जरा चेक कर म्हणून नाही. 2 मिनटं इनफ आहे कुठल्याही ब्रिलियंट हॅकला काहीही करायला. तो कॅमेरा हॅक करेल, तो एखादं ॲप आहे, आता आपण वेगवेगळे ॲप्स यूज करतो, इंस्टाग्राम असो किंवा दुसरं कुठलंही ॲप असो, प्रत्येक ॲपमध्ये लोकेशन असतं बघ. स्नॅपचॅटमध्ये पण लोकेशन असतं. सो ते जर कोणी हॅक केलं ना, तर तुम्ही स्नॅपचॅट कितीही वापरा, कुठेही वापरा, बरोबर त्या हॅकरला कळतं. सो नॉट ओन्ली गर्ल्स, फक्त मुलींना नाही, मला मुलांनाही सांगायचं की बी व्हेरी व्हेरी केअरफुल. डिलीट करू का स्नॅप? फक्त कोणाच्या हाती देऊ नका तुम्ही फोन. हा मोबाईल जितका आपला मित्र आहे ना, तितका मोठा तो शत्रूसुद्धा आहे. सो बी व्हेरी केअरफुल. काही असे ॲप्स आहेत जे असे काही छुपं शोधून काढतात, ते तुम्हाला इंटरनेटवर मिळेल की कुठला ॲप डाउनलोड करायचं. बट बी व्हेरी केअरफुल गाईज. सगळेच मित्र नसतात आपले. म्हणजे या सिनेमाचं नाव जरी आंबट शौकीन असलं तरी या सिनेमाच्या माध्यमातून एक वेगळा विषय आणि आत्ताच्या पिढ्यांना गरजेचा असलेला विषय मांडण्यात येतोय. सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक म्हणून ओव्हरऑल प्रेक्षकांना काय अपील करशील? ॲक्च्युअलमध्ये मी आता भरपूर अपील केलेलं आहे. तर मला माझे जे प्रोड्युसर आलेले आहेत, प्रफुल्ल ककानी, ज्यांनी आमचा हा पिक्चर प्रोड्यूस केलेला आहे, तर त्यांना सांगायचं की तुम्ही हा सिनेमा म्हणजे बनवण्याचा प्रेक्षकांनी का बघावा आणि तुम्ही हा का बनवायला हे केलं, तुम्ही बोला. फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा निखिलजी आणि अक्षयजीने आम्हाला जेव्हा स्टोरी सांगितली होती, अँड इट्स अ कम्प्लिटली सोशल मेसेज, तर मराठी चित्रपट लाईक यांच्यासाठी फेमस आहे की सोशल मेसेज लोकांपर्यंत पोहोचावा. आणि सेकंड है आंबट शौकीन. क्या होता है ना, लाइक बाय द नेम ऑफ बुक यू डिसाइड कि आपको ये बुक पढ़ना है नहीं पढ़ना है. वैसे लोगों का जजमेंट होता है, लाइक लोग जज करता है कि पिक्चर देखना है नहीं देखना है. तो सेकंड ऑप्शन था कि आंबट शौकीन नाम देख के आई नो द पीपल विल गो टू द थिएटर अँड वेन दे विल गो टू द थिएटर, लाईक जब वो जाएंगे, जेव्हा ते जाईल तेव्हा त्यांना माहीत पडेल की हे हनी ट्रॅपबद्दल आहे, ते अजून जागृत होईल. त्यासाठी हे आंबट शौकीन नाव ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे याच्यासाठी. अँड थर्ड इज लाइक मीडिया इज द फोर्थ, लाइक जो बोलते हैं ना कॉन्स्टिट्यूट है, तो लाइक विथ द हेल्प ऑफ मीडिया अँड ऑल, लाइक ये लोगों तक मेसेज जाएगा, लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोक जागृत होईल. त्याच्यासाठी मी आणि मोहितजी मिळून हे डिसाईड केलं की हा पिक्चर प्रोड्यूस करूया आणि जास्तीत जास्त लोकांना जागृत करूया. अँड आम्हाला फार मोठी कास्टिंग भेटली, लाईक पूजा मॅडम, मोनालिसा, पार्थ भालेराव, सगळेजण भेटले आहे. आणि त्यांच्यानी आम्हाला कॉन्फिडन्स वाढला की हा पिक्चर जास्तीत जास्त लोक पाहिल हा पिक्चर, कारण की कास्टिंग चांगली आहे तर लोक जाईल. नाव आमचं चांगलं आहे फक्त, आणि इनसाइड द बुक लोकांना. थँक्यू.
हा सिनेमा एक महत्त्वाचा विषय घेऊन येतोय सगळ्यांसाठी जो गरजेचा आहे. हा सिनेमा नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा जो 13 जूनला येतोय. ही संपूर्ण स्टारकास्ट आपल्यासोबत होती. आपण खूप छान गप्पा मारल्या. तुम्ही सगळे हा सुंदर सिनेमा घेऊन येताय यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.